माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मागची ईडीची पिढा संपली आहे। माजी मंत्री तनपुरे यांना मोठा दिलासा मिळालाय। त्यांच्यावरील ईडीचा फास मोकळा झालाय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर त्यांची ईडीची पिढा संपली। साखर कारखाना खरेदी प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती। त्या प्रकरणी कोर्टात प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने निकाल लागलाय। कोर्टाच्या निकालाच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथे स्थित राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना हा 1998 मध्ये रणजित देशमुख यांनी सुरू केला होता। आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला होता। त्यानंतर या कारखान्याची 2012 मध्ये विक्री झाली। तनपुरे यांनी हा कारखाना 13 कोटींना विकत घेतला असून राहुरी तालुक्यात शिफ्ट करून प्रसाद शुगर नावाने खासगी साखर कारखाना सुरू आहे। या कारखान्याची स्थापना 1998 मध्ये स्थापन झाली। कारखाना कालांतराने कर्जामुळे बंद झाला। कारखान्याच्या विक्रीत अनियमिततेचा संशय होता। त्यामुळे ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित 13 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली होती। 26 कोटींचा कारखाना तनपुरे यांना अवघ्या 13 कोटीत विकल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणात ईडीचा तपास सुरू होता। ईडीच्या कारवाई विरोधात तनपुरे यांनी कोर्टात धाव घेतली होती आणि अखेर निकाल प्राजक्त तनपुरे यांच्याच बाजूने लागल्याने त्यांची ईडीची पिढा आता संपली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।